आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये फ्रिक्शन या चॅप्टर मधील टाइप 1 न्यूमेरिकल बेस ऑन फोर्स पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार. फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ बॉडी ऑफ वेट 100 न्यूटन along a horizontal plane. If the plane is raised gradually up to 15 degree, the body will begin to slide. म्हणजे काय केलेलं आहे, एक हॉरिझॉन्टल प्लेन वरती एक बॉडी दिलेला आहे आणि त्या बॉडीचं वेट आपल्याला किती दिलेलं आहे, 100 न्यूटन, आणि एक सर्टन अमाऊंट ऑफ अँगल दिल्यानंतर काय होणार, ही बॉडी खालच्या साईडला स्लाइड व्हायला सुरुवात होणार असं आपल्याला दिलेलं आहे. यापूर्वीच्या सर्व न्यूमेरिकल मध्ये काय केलेलं होतं, लोड डब्ल्यू आणि जो काय आपला फोर्स आहे तो या दोन व्हॅल्यू दिलेल्या होत्या आणि बाकीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही दिलेलं होतं, लोड डब्ल्यू आणि इथला जो काही कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे ते व्हॅल्यू 2 दिलेल्या होत्या आणि बाकीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेल्या होत्या. आता यामध्ये काय केलेलं आहे, लोड डब्ल्यू दिलेला आहे आणि काहीतरी अँगल दिलेला आहे. तो अँगल म्हणजेच काय असतं, अँगल ऑफ रिपोज आपल्याला दिलेला आहे. अशा टाईपचा न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचा आता एकदा आपण इथं पाहूया. तर आपल्याला गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे, जे काही बॉडीचं वेट आहे किती दिलेलं आहे, 100 न्यूटन. त्याचप्रमाणे 15 डिग्री काय दिलेलं आहे, अँगल ऑफ रिपोज अल्फा 15 डिग्री दिलेला आहे. आणि टू फाइंड आउट काय करायला सांगितलंय, टू फाइंड हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ बॉडी. म्हणजे ही बॉडी ड्रॅग होण्यासाठी, मूव्ह होण्यासाठी किती फोर्स पी लावावा लागतो तो आपल्याला इथं फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आपल्याला इथं त्यांनी काय दिलेलं आहे, जो काही अँगल ऑफ रिपोज आहे तो आपल्याला दिलेला आहे. मग अँगल ऑफ रिपोज आणि अँगल ऑफ फ्रिक्शन या दोघातील रिलेशन आपल्याला माहित आहे. जो काही फ्रिक्शनचा फर्स्ट नंबरचा बेसिकचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण रिलेशन बिटवीन अँगल ऑफ रिपोज आणि अँगल ऑफ फ्रिक्शन पाहिलेलं आहे. तर कसं असतं, दोन्ही सेम असतात. म्हणजेच अँगल ऑफ रिपोज इज इक्वल टू काय असतं, अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे अल्फा इज इक्वल टू फाय असतं. मग आपल्याला माहित आहे टॅन फाय इज इक्वल टू आपण काय घेतो, म्यू. म्हणजेच काय असणार आहे, फाय आणि अल्फा कसं असतं, सेम. म्हणजेच टॅन फाय इज इक्वल टू म्यू. म्यू इज इक्वल टू काय असणार आहे, टॅन अल्फा. म्हणजेच म्यू इज इक्वल टू काय होणार, टॅन अल्फा. व्हॅल्यू पुट करूया, टॅन ॲज इट इज. अल्फाची व्हॅल्यू किती आहे, 15. कॅल्क्युलेट करूया, जी काय व्हॅल्यू येणार ती काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. 10 15 किती आन्सर आलं आपलं, 0.2678. 78 म्हणजेच 80 आणि परत काय होणार, 68 म्हणजे 70 म्हणजे 27 लिहू शकतो. 0.27 ही काय व्हॅल्यू आली आपली, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं, हॉरिझॉन्टल फोर्स पी. तर आता हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोर्सची ऍडिशन करण्यासाठी सर्वात पहिली स्टेप काय करत असतो, जी काय बॉडी आहे ती इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे असं कन्सिडर करून काय करत असतो, समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय फाइंड आउट करतो. म्हणजेच काय होणार, फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम, बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे असं कन्सिडर करून काय करायचं, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 ठेवायचं, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 ठेवायचं आणि राहिलेली व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. म्हणजेच बघा, सर्वात प्रथम काय करूया, व्हर्टिकल फोर्सची करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू काय असणार, 0. कारण बॉडी कशी म्हटली आपण, इक्विलिब्रियम कंडिशन. व्हर्टिकलला अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड जाणारे निगेटिव्ह असतात. मग आता बघा, हा आर अपवर्ड चालला म्हणजेच काय होणार, प्लस आर, आणि डब्ल्यू डाऊनवर्ड चालला म्हणजेच मायनस डब्ल्यू. मग आपल्याला या दोन्हीतली व्हॅल्यू कोणती माहित आहे, डब्ल्यू माहित आहे. मग काय करूया, आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आर पॉझिटिव्ह आहे ऍज इट इज, हा मायनस आहे दुसऱ्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार म्हणजेच प्लस डब्ल्यू. म्हणजेच काय येणार, आर इज इक्वल टू डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे, 100 न्यूटन. आर ची व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट केलेली आहे. म्हणजेच देअरफॉर आर इज इक्वल टू किती आलं, 100 न्यूटन. आता समेशन एफ वाय फाइंड आउट केलंय, समेशन एफ एक्स फाइंड आउट करूया. समेशन एफ एक्स, हॉरिझॉन्टल फोर्स आहेत, राईटला जाणारे पॉझिटिव्ह, लेफ्टला येणारे निगेटिव्ह. फाइंड आउट करूया समेशन एफ एक्स. पी राईटला चालला म्हणून पॉझिटिव्ह पी, आणि जो काही एफ आहे तो कोणीकडे चाललाय, लेफ्ट डायरेक्शन म्हणजेच मायनस एफ. पी इथं पॉझिटिव्ह आहे ऍज इट इज ठेवूया, मायनस एफ ह्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, प्लस एफ होणार. म्हणजेच पी इज इक्वल टू एफ. मग पी इज इक्वल टू एफचा फॉर्म्युला माहित आहे काय असतो, तो म्यू इंटू आर. मग म्यूची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली किती आहे, ती 0.27 इंटू आरची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली किती, 100. म्हणजेच पी किती येणार, कॅल्क्युलेट करूया. 0.27 इंटू 100 किती आन्सर आला आपलं, 27. सर्व फोर्सेस कसे आहेत, न्यूटन मध्ये, येणारं युनिट कसं असणार आहे, न्यूटन. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे हॉरिझॉन्टल फोर्स पी इथं आपण फाइंड आउट केलेला आहे.
या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्याकडे टेक्निक्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहते. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.